दिवस भाऊ आपलं दर्यापूर म्हटलं कधी 10:30 वाजता शांत पाहिलं नाही आपण. आज सध्याची परिस्थिती पाहा म्हटलं. हा सध्या रोड म्हटलं शांत आहे बिलकुल, कुठंच काही नाही आहे. म्हणजे रात्रीच्या गस्त तेवढीच आहे. आता तुम्ही मिलिटरी मॅन आहे म्हटलं, तुम्हाला असं वाटत नाही का की जे नवीन साहेब आले येईने म्हटलं कडक बंदोबस्त केला म्हणून? बंदोबस्त आहे नाही तिथं. हा, पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त आहे. टाकडीचे प्रतिनिधी आहे म्हटलं. पण आता असं शांत वाटलं होतं. म्हणजे मोहन पाटील तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहे, तुम्हाला वाटत नाही का हे जे शांतता आहे सध्या की वाहन फक्त जे जेले काम आहेत तेच लोक येतात म्हणून? नाही आहे एकदम हा? व्यवस्थित आहे. बाकी नवीन पिढी आहे ते सर्व एसपी सर्व चांगले आले. पालकर साहेबांच्या वेळेस कोणी ऐकत नाही बोलणार. नाही ऐकत नाही तो भाग वेगळा. पण 10:30 वाजता म्हटलं असं शांतता कधी पाहिली का तुम्ही? 12 वाजता शांत नव्हती हा, त्याच्या वेळेस. अरे 1-1 वाजेपर्यंत म्हटलं हे चालू होते. 12-1 वाजता का म्हणतो वाटत नाही काय समजा शांतता आहे म्हणून? पांढरेले आणि चालू, बेवळा काही नाही. कुलकर्णी साहेब, राठोड साहेब हे सर्व एसपी सर्व टीम हे चांगली. तुम्हाला असं वाटत नाही का या एका महिन्यात इथली व्यवस्था जी आहे दर्यापूर पण तालुक्यात? माझं म्हणणं कसं आहे, जनरेशनमध्ये मी तुम्हाला एक सांगतो, तर दुकान उघडं राहिलं पाहिजे बा. जसं टायमिंग आहे तर टायमिंग तिथं अवधी वाढवा, की गांजा नाही इकत आम्ही दारू नाही इकत. हां तर माझं म्हणणं असं आहे की बा, जसं आपण ड्युटी करून राहिलो, हां हां 2-3 गेम खाण्यात गेलो, हां. गेलं साहेबांना. पण आता मला एक सांगा, आम्ही काही गांजा विकून राहिलो का दारू विकून राहिलो? अरे पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणता की बा मी आईस्क्रीम विकतो, तो भाग वेगळा. हां पण आईस्क्रीम विकताना बाकीचे जे लोक आहेत हां. जे नंगानास करतात, रात्रीचे दारू पिऊन येतात. त्याच्यावर बंदी आणा ना तुम्ही. त्याच्यावर अरे बंदी मग मी काय आता पोलीस कर्मचारी तर कमी आहेत, मग ते प्रत्येकावर लक्ष ठेवतील काय? नाही, प्रत्येकावर लक्ष ठेवू मग शकत प्रत्येकाच्या जर ते समजा लक्ष ठेवू शकत नसतील, मग तुमचं आईस्क्रीमच कशावरून तुमच्या इथे आईस्क्रीमच खाणार येते का? होत काय म्हणते परिस्थिती यांचं जे आहे ते हे तकलाद उत्तर आहे. 1 नंबर चांगली आहे. हा, 1 नंबर. आता हे म्हणतात की बा पनपल्या दुकान रात्री उघडं ठेवायचं. नाही, उघडं ठेवायचा विषय नाही आहे. मग पण हे रात्री सिस्टीम आहे हां ती सिस्टीम चांगली आहे. हां पण जसं दुकान चालवायची हे अवधी आहे. नाही नाही कसं आहे, बंदी करताना प्रत्येकाला बंदी एकसारखीच करावं लागेल का नाही? तुम्हाला याच्यावर काय म्हणणं आहे? आता संध्याकाळी फोन घ्या म्हटलं, कोणी शान सूर एरिया आहे म्हटलं. आता डेपोत कुणी आहे काय? नाही तर संध्याकाळ झाली का दारूलाच तर परेशान करत. हे गोष्ट बरोबर आहे. मग आता मला सांगा, दारूला परेशान करणं बरोबर आहे नाही, का? तुमचं दुकान बसलं म्हणून तुम्ही हे करू राहिले? बसल्याचा विषय नाही आहे. हां, पण कसं आहे, दुकानात कसं आहे, लेडीज येते, पोरी येतात. हो ना. मग रातचे 10 वाजल्यानंतर रातचे लोक दारू पिण्यात येतात ना, त्यांनी दारूची दुकान बंद करून हे सध्या व्यवस्था चालू आहे की नाही? बरोबर. मग चांगलं आहे ना, ठीक आहे. तसं नाही. आता जे साहेबांनी आमच्या दुकानात जे आले होते हां, त्यांना दंड दिला का तुम्ही- द्यायलाच पाहिजे ना. आता तुम्हाला एकट्याला थोडी दिला, सबंध झाले त्याला. नमस्कार, मी सौ स्नेहा शिवाजीराव देशमुख, नगरसेविका दर्यापूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून कायदा व सुव्यवस्था अतिशय काटेकोरपणे राखण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे चांगलेच दणाणलेले आहेत. दर्यापूर शहर हे रात्री 10च्या आत अतिशय काटेकोरपणे बंद होत आहे. या सर्व बाबींमुळे मी कौतुक करू इच्छिते ते जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय निकेतनजी कदम साहेब, उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी साहेब, तसेच दर्यापूर शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार अजित राठोड साहेब यांचे आम्ही सर्वच नाही तर संपूर्ण दर्यापूर तालुक्यात सुद्धा कौतुक होत आहे. अतिक्रमण असो, रात्रीचे दुकानं असो, पाणठ्याला उघडा नाही हो. तुमच्यासाठी तुम्हाला सॅल्यूट देतो म्हटलं. तुम्हाला मजाक नाही म्हटलं साहेब. जसं दर्यापूर तुम्ही शांत ठेवलं तसंच म्हटलं तुम्ही खेड्यात थोडंसं लक्ष द्या. खेड्यातले ग्रामीण विभागातले लेकरं बाया आहेत, हे तुम्हाला एवढे दुबा देतील की साहेब तुम्ही अशी शांतता ठेवा, तुम्हाला पब्लिक नक्कीच म्हटलं सपोर्ट करेल असं म्हणण्यास काही हरकत नाही. एवढा मोठा चौक म्हटलं रात्रीचा 12 1 वाजेपर्यंत गाजत जाय, पण आज तुमच्यामुळे हा चौक म्हटलं शांतता आहे. गन्ना कफाना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्टे सोबत. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना कफाना यूट्यूब चॅनल. धन्यवाद.